लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे दादासाहेब चौगोंडा उर्फ DC पाटील यांनी अर्ज भरून निवडणुकीचे बिगुल वाजवले। कोल्हापूरमधून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, मात्र 27 जणांनी 70 उमेदवारी अर्ज नेले। हातकणंगलेमधून 36 जणांनी 67 उमेदवारी अर्ज नेले। आज शनिवार व उद्या रविवारी सुट्टी असल्या कारणामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे। सोमवार व मंगळवार हे 2 दिवस जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार अर्ज सादर करतील। अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल पर्यंत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला। कोल्हापूर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील अमोल येडगे व हातकणंगले मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। या दोन्ही अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उमेदवारी अर्ज नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी कोल्हापूरमधून 27 जणांनी 70 उमेदवारी अर्ज नेले, तर हातकणंगलेमधून 36 जणांनी 67 उमेदवारी अर्ज नेले। हातकणंगलेमधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे दादासाहेब चौगोंडा पाटील यांनी पहिल्या दिवशी अर्ज सादर केला। सोमवार व मंगळवार या 2 दिवशी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवार अर्ज सादर करतील।